नाजरीन आदाब, आप देख रहे हैं जी मीडिया। गुज़िश्ता कई दिनों से हो रही शदीद बारिश की वजह से नदियां लबरेज हुई हैं और मवाज़ियात में वाक़ नाले ब्रिज भी लबरेज होने से पानी के बहाव से अवाम और गाड़ियों का गुजरना मुश्किल हो चुका है। शहर गुलबर्गा के मुज़ाफ़ात नीलूर से बराह गोब्बुर आने वाली सड़क पर नाला लबरेज होने से शहर को आने वाले किसानों को काफ़ी परेशानी लाहक है। नीलूर मौजे से किसान अपनी तरकारियां लेकर शहर को आना काफ़ी मुश्किल हो रहा है। सड़क भी झील में तब्दील हुई है और खेतों में काफ़ी बारिश की वजह से कीचड़ जमा हुआ है। कई सड़कें बुरी हालत में हैं। गाड़ियों के न चलने से किसानों की काश्त की हुई तरकारियां खराब होने का खदशा भी है, जिससे किसानों को काफ़ी नुकसान हो सकता है। नीलूर के किसानों ने गब्बुर के नाले के करीब की सड़क को फौरी दुरुस्त कराने का मुतालबा किया है ताकि किसान तरकारी लेकर शहर पहुंच सकें। इसके अलावा बारिश से ख़राब हुई फसलों का मुनासिब मुआवजा का ऐलान करने का भी ज़िला इंतज़ामिया से किसानों ने मुतालबा किया है। आइए देखते हैं जी मीडिया की एक रिपोर्ट। जी मीडिया गुलबर्गा। ये चल रहा है ಪ್ರಾಣಪಣಕ್ಕಿಟ್ಟು ಹರಿಯುವ ಹಳ್ಳದ ನೀರಿನಲ್ಲಿ ತರಕಾರಿ ಸಾಗಾಟ. ನೀಲೂರು ರೈತರ ಸಂಕಷ್ಟ ಕೇಳೋರ್ಯಾರು? ಅಫ್ಜಲ್ಪುರ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ನೀಲೂರು ಗ್ರಾಮದ ರೈತರು ಮಳೆಯಿಂದಾಗಿ ಭೀಕರ ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿದ್ದಾರೆ. ಗ್ರಾಮದ ಗೊಬ್ಬರ ಹಳ್ಳದ ನೀರು ತುಂಬಿ ಹರಿಯುತ್ತಿದ್ದು ರಸ್ತೆ ಸಂಪೂರ್ಣ ಕೆಸರಮಯವಾಗಿ ಕೊಚ್ಚಿ ಹೋಗಿದೆ. ಟೊಂಕದ ಎತ್ತರಕ್ಕೆ ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಹಳ್ಳದ ನೀರು ಹರಿಯುತ್ತಿದ್ದು ವಾಹನಗಳ ಸಂಚಾರ ಸಾಧ್ಯವಾಗದೆ ತರಕಾರಿ ಬೆಳೆದ ರೈತರು ಕಂಗಾಲಾಗಿದ್ದಾರೆ. ಬೆಳೆದ ತರಕಾರಿ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಕೊಳೆಯುವ ಸ್ಥಿತಿ ಎದುರಾಗಿದ್ದು ರೈತರು ಪ್ರಾಣಪಣಕ್ಕಿಟ್ಟು ಹಳ್ಳದ ನೀರಿನ ಹರಿವಿನಲ್ಲಿ ಸಾಲಾಗಿ ನಿಂತು ಒಬ್ಬರ ಕೈಯಿಂದ ಮತ್ತೊಬ್ಬರ ಕೈಗೆ ತರಕಾರಿ ತುಂಬಿದ ಚೀಲಗಳನ್ನು ಸಾಗಾಟ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕೃಷಿಯನ್ನೇ ನಂಬಿ ಉಪಜೀವನ ನಡೆಸುತ್ತಿರುವ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ತಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಸ್ಪಂದಿಸುವಂತೆ ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಹಳ್ಳದ ನೀರು ಸಮರ್ಪಕವಾಗಿ ಹರಿಯಲು ಕಾಲುವೆ ನಿರ್ಮಾಣ, ಒಡ್ಡು ನಿರ್ಮಾಣ, ಹಳ್ಳದ ಸಮೀಪದ ರಸ್ತೆಗಳ ತುರ್ತು ದುರಸ್ತಿ, ತರಕಾರಿ ಸಾಗಾಟಕ್ಕೆ ತಾತ್ಕಾಲಿಕ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹಾಗೂ ಮಳೆಯಿಂದ ಹಾನಿಗೊಳಗಾದ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ ಒದಗಿಸುವಂತೆ ಆಗ್ರಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಸರಿ